नमस्कार, कशा आहात मंडळी? मजेत ना? तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहात, लाईक करत आहात, शेअर करत आहात आणि अजूनही ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया प्लीज सबस्क्राईब करावं आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करावा. तर मित्रांनो, विषय असा आहे की आपल्या पॉडकास्टमध्ये काही सेलिब्रिटी येत राहतात, काही गेस्ट येत राहतात. परंतु मधून मधून मी थोडंसं असं ठरवलं की काही या क्षेत्राविषयी कला, चित्रपट, नाट्य या विषयी आपल्याला जी काय मला माहिती आहे त्याविषयी बोलत राहावं, सांगत राहावं. आणि काही हरवलेले मोती आहेत, मी मागे जसं सांगितलंय की जे काळाच्या पडद्याआड गेलेले सेलिब्रिटी आहेत, कलाकार आहेत, लेखक आहेत, गायक आहेत, सगळे त्यांच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आजचा जरा वेगळा विषय आहे. खरं तर बिग बॉस कलर्स वाहिनीवरचा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. मित्रांनो, खरं तर बिग बॉस हा कार्यक्रम मला फारसा कधी आवडला नाही किंवा आवडत नव्हता. परंतु त्याचं काय झालं की या सीझनला त्यांनी ज्या व्यक्तींना आमंत्रित केलं त्यातील काही व्यक्ती, त्यातली प्रामुख्याने म्हणजे आपल्या बारामतीच्या मुर्टी मोडवे या गावचा सूरज चव्हाण, तर त्याला पण तिथे एंट्री मिळाली आणि ते बघून मला फार आनंद झाला. कारण कसं माहितीये का, हे जे कला क्षेत्र आहे, चित्रपट क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य व्यक्तींना एंटर करणं फार अवघड. तुमच्याकडे कलागुण असो किंवा नसो, परंतु त्या ठिकाणी शिरणं इतकं अवघड आहे की सांगूच नका. कारण त्याचा अनुभव आम्ही वेळोवेळी घेतलेला आहे. आणि सूरज चव्हाणचं काही जणांनी त्याला ट्रोल केलं सुरुवातीला, की काय ह्याच्याकडे आहे, दिसतो काय, बोलतो काय, हे करतो काय, ट्रोलिंग भरपूर झालं. परंतु मला काय म्हणायचंय की आजकाल या सोशल मीडियामध्ये कलागुणांनाच वाव मिळतो अशातला भाग नाही. आणि सूरज चव्हाणचं म्हणाल तर टिकटॉक ज्यावेळेस होतं त्या टिकटॉकच्या माध्यमातून तो इतका फेमस झाला होता आणि त्याची जी स्टाईल होती, बुक्की तेंगुल गुलगत बघा, नाटकाला इथं नाही आपला गुलिगत तिंगुल, हे असलं ते जे बोलणं होतं ना, ते फार मनाला भावत होतं. मी पण त्याचे काही व्हिडिओ फॉलो केलेत आणि काय त्यातनं काय फक्त मनोरंजन करणं हा त्याचा शुद्ध हेतू होता. कुठलंही साधन सामग्री नसताना त्यांनी खेडेगावात कुठं त्याला ते कॅमेरा मिळाला असेल, काय तरी एडिटिंग केलं असेल. टिकटॉक स्टार झाल्यानंतर त्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. म्हणजे साधारणतः 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल की एक अजितदादांचा एक कॉल व्हायरल झाला होता की दादांना कोणीतरी कॉल केला की सूरज चव्हाण तुमच्या तालुक्यातला, त्याला लोकांनी मारलं, फसवलं. आणि साहजिक त्याचं शिक्षण फक्त 8वीतनं त्यांनी शिक्षण सोडलेले, लहानपणीच आई वडील त्याचे वारले आणि कठीण परिस्थितीत त्याचा सांभाळ त्याच्या आत्याने किंवा त्याच्या इतर नातेवाईकांनी त्याचा केला. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वप्न बघू नयेत का, तर त्यांनी बघावीत आणि ती स्वप्न बघून ती पूर्ण करावीत का, तर करावीत. आणि असं त्याला यश मिळालं त्या सूरजला, शिक्षण नसताना, सपोर्ट नसताना. खरं त्याचं एक आपण काय म्हणू की त्याचा एक एक्स फॅक्टर आहे, त्याचा एक्स फॅक्टर म्हणतो आम्ही, तर एक्स फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्याविषयीचे जी निगेटिव्ह भावना होती त्या बिग बॉस सुरू झाल्यानंतर हळूहळू जे नेटकरी होते त्यांनी ट्रोलिंग करणं पण कमी केलं आणि त्याच्या बाजूनी लोकभावना वाढली. कारण प्रत्येकाला तो आपल्यातलाच एक दिसू लागला. प्रत्येकाला, सर्वसामान्यांना वाटलं की हे आपलंच प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे त्याला इतका सपोर्ट मिळाला. सुरुवातीला त्या चॅनलमध्ये पण सुरुवातीला त्या भागांमध्ये पाठीमागं पडलेला सूरज चव्हाण हा एकदम हायलाईट झालेला आहे. तर ह्या सूरज चव्हाण विषयी मला थोडंसं सांगायचं होतं की आपण आपल्या मातीतला कलाकार आहे, पुढे जाऊन आणखी चांगल्या गोष्टी तो करू शकतो, त्याला सपोर्टची गरज आहे. बिग बॉस विजेता झाला तर त्याची एक दुनिया वेगळी असणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला वोट करावं हे आवाहन करण्यासाठी मी हा खरं तर व्हिडिओ केलेला आहे. सूरज चव्हाणला टीका करणारे खूप आहेत. माझ्या या व्हिडिओला पण काही जण टीका करतील की काय तो सूरजचा प्रमोशन करतो का काय. प्रमोशन असं नाही मित्रांनो, आपल्या मातीतलं आहे, आपल्या गावाच्या जवळचं आहे, आपल्या तालुक्यातलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणून त्या सूरज चव्हाणला आपण सपोर्ट केला पाहिजे, आपण एक वोट त्याला निश्चित केलं पाहिजे. आणखी काही कलाकार होते, कारण बिग बॉस मध्ये मला ह्यावेळेस मात्र त्यांचं खूप धोरण आवडलं. आपला आणखी एक दुसरा कलाकार तो आता नुकताच बाहेर पडला, वैभव चव्हाण, जो आपल्या बारामतीचाच आहे, त्याला सुद्धा तिथं संधी मिळाली होती. मागच्या 1-2 सीझन पूर्वी आमच्या प्रोजेक्टमध्ये काम केलेली मीरा जगन्नाथ, तिला सुद्धा संधी मिळाली होती. म्हणजे त्यांचं एकंदरीत माझ्या असं लक्षात आलं की सर्वसामान्यांना सुद्धा तिथे एंट्री मिळते.
तो आपला साताऱ्याचा बिस्कुल आहे, त्यांना पण मिळाली होती संधी. तर अशा लोकांना पण तिथं आणून बिग बॉसच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना फेमस करणं आणि नंतर ऑटोमॅटिक त्यांची जी ब्रँड व्हॅल्यू ती वाढणारच आहे. आणि सूरजची तर आधीच वाढली होती, त्यांनी जे रील्स केले होते ते युट्यूब होतं किंवा टिकटॉक होतं, त्यातनं मात्र ते शिक्षणाअभावी त्याला फसवलं पण गेलं. काही काही ठिकाणी त्याला त्या उद्घाटनाला बोलवायचे लोक, पैसे देऊ म्हणायचे, पैसे देत नसायचे किंवा त्याच्या काही जवळच्या मित्रांनी पण फसवलं असं म्हणतात. पण ठीक आहे, त्या चुका किंवा त्या अनुभवातनं तो शिकत जाईल, त्यातनं तो पुढे जाईल, त्यातनं खरंच त्याचं काहीतरी होईल असं मला वाटतंय. म्हणून मित्रांनो, खरं तर ह्यासाठी हा व्हिडिओ केला होता की सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी आपण आपल्या मातीतला असल्यामुळे, ग्रामीण भागातला असेल, पुणे जिल्ह्यातला असल्यामुळे आपण त्याला सपोर्ट करायला काही हरकत नाही. बाकीच्यांना संधी मिळतच राहतात, पण अशा कलाकाराला जीवनात एखादीच संधी मिळत असते. ही संधी त्याला आता मिळालेली, त्या संधीचं सोनं करण्याची संधी आपण त्याला दिली पाहिजे आणि त्यासाठी त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्यामुळे वोट फॉर सूरज चव्हाण हे कॅम्पेन मी या व्हिडिओतनं राबवलेलं आहे आणि निश्चितच सूरज विजेता होईल. आणि विजेता झाल्यानंतर माझा प्रयत्न त्याला राहील की आपल्या पॉडकास्टमध्ये घेऊन येऊन त्याची समोरासमोर आपण त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. कारण तो मोठा स्टेज सेलिब्रिटी झाला, असं त्यांनी वेळ दिला तर निश्चित मी त्याला आमंत्रित करेल आणि तुमच्यापर्यंत त्याच्या काही भावना असतील किंवा त्याचे काही जर्नी असतील ते नक्की पुढे आणेल. परंतु तात्पर्य असंच की आपण अशा व्यक्तींना सपोर्ट केला पाहिजे. त्यांनी आणखी एक तो छोटा पुढारी होता घनश्याम दरोडे, तर ते पण मला आवडलं की त्या एका व्यक्तीला तिथं आणून त्याचं प्रमोशन झालं. आता त्याच्यामुळे त्याला गणपतीमध्ये भरपूर ठिकाणी आमंत्रण मिळाली किंवा त्याला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. त्यातनं एक काय होतं की एक आर्थिक बाजू त्या कलाकाराची सावरली जाते, सावरण्याचं काम केलं जातं. कारण आपली मनोवृत्ती कशी असते की ट्रेंडिंगमध्ये जे आहे त्याला महत्त्व दिलं जातं, त्यामुळे ते ट्रेंडिंगमध्ये आहे. अशा कलाकारांना पुढे जाऊन चित्रपट मिळतील, मालिका मिळतील किंवा आणखी काही प्रोजेक्ट मिळतील आणि त्याला कलेची निश्चितच आवड आहे, त्यामुळे ते ह्याच्याशी तो जोडलेला आहे. ठीक आहे, त्याच्याकडे काही गोष्टींचा अभाव असेल किंवा काही गोष्टींची वानवा असेल, कारण हा माणूस चुकातनं शिकत जातो. त्याची भाषा असेल, त्याचा पेहराव असेल, त्याचं काय बाकीचं कन्व्हर्सेशन असेल, ह्या गोष्टी तो निश्चित शिकत जाणार आहे. कारण आपण बघितलं सैराटमध्ये तरी नवीनच होते, रिंकू राजगुरू असतील किंवा तो दुसरा आकाश टोसर होता. आज ते हिंदी चॅनलला, वेब सिरीजला फार मोठे सेलिब्रिटी झालेले. शिकत शिकत ते सगळं शिकलेले आहेत. त्यांना पण आपण संधी दिली पाहिजे आणि ते आपल्या हातात आहे मुळात. म्हणजे कारण वोटिंग करायचं. कलर्स वाहिनीवरच्या ह्या बिग बॉस मराठीमध्ये आपण आपल्या मराठमोळ्या सूरज चव्हाणला निश्चित सपोर्ट करा. तो निश्चित विजेता होईल. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा, सदिच्छा त्याला आहेतच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.